वेलकम. आज आपण मिरचीची भाजी करूया. भाजीच म्हणूया किंवा लोणचंही म्हणतात, पण वेगळ्या प्रकारचं लोणचं असतं. तर त्यासाठी आपण काय घेतलं, धने 2 चमचे घेतले, मोहरी 1 चमचा, मेथ्या अर्धा चमचा आणि जिरे 1 चमचा. व्हिडिओ थोडा मोठा होईल पण खूप छान आहे. आपल्याला काहीच आता भाजीला काही नाही घरामध्ये, डाळ खाऊन कंटाळा आला तर तुम्ही अशा प्रकारची मिरची करू शकता. आणि चपातीवर भाकरीवर खाऊ बडीशोप 1 चमचा. अगदी सगळं मी व्यवस्थित तुम्हाला दाखवायला गेले. लोणचं किंवा मिरचीची भाजी पण म्हणू शकता तुम्ही. धने, मोहरी, जिरे, मेथ्या आणि बडीशोप 5 साहित्य. मग आपण हे सगळं ना भाजून घ्यायचं, करपवायचं नाही, खरपूस म्हणजे थोडंसं भाजून घ्यायचं. थोडासा कलर बदल केला की दिसतो. मोहरी तडतड केली की लगेच आपण बंद करायचा गॅस. मेथ्या मी बडीशेप भाजूनच ठेवले होते, त्याच्यामुळे बडीशेप भाजले नाही. आपण छानपैकी असं सर्व साहित्य भाजून घेतलं. तो पण इकडं बाजूला दिरडे चालू होते ज्वारीच्या पिठाचे दिरडे आणि आंब्याचा रस असा जेवणाचा बेत होता त्या दिवशी. म्हणजे कालच बनवला आहे मी हा व्हिडिओ. कसं आजकाल असं लॉंग व्हिडिओ बनवला तर जास्त व्हायरल होईल, पण तरी पण हा व्हिडिओ मी का बनवते की मला सुद्धा कधी वाटलं बघावं तर मी बघू शकते की कशा प्रकारे मी भाजी केली होती. आणि आता हे मी ना पहिलं संपलं तर मी दुसरं केलं, हे लगेच मला आवडलं. आणि एकीकडे काय करायचं, 1 वाटी तेल गरम करायला ठेवायचं आणि तेल धूर येईपर्यंत गरम करायचं आणि गॅस बंद करायचा. कडकडीत तेल गरम करायचं आणि बाजूला ठेवून टाकायचं. तोपर्यंत मी इकडं मिरच्या टाकल्या, मिरच्या उकडायला टाकल्या. मिरच्या उकडून घ्यायच्या याच्यामध्ये देठासकट. मिरच्या उकडून घ्यायच्या आणि मिरच्या उकडेपर्यंत मी सर्व आपण भाजलेलं जे साहित्य आहे मिरचीची भाजीचं ते मिक्सरला बारीक करायचं. बारीक खूप करायचं नाही, किंचित ओबडधोबड ठेवायचं. मिरच्या उकडून झाल्यात आपल्या इकडं. मिरच्या कशा ओळखायच्या उकडलेल्या? मिरच्या थोड्या चपट्या होत्यात बघा उकडल्यानंतर. फुगलेल्या मिरच्या असतात ना, चपट्या होत्यात. आणि 1 लिंबू पण पिळायचं बरं का त्याच्यामध्ये. तुम्हाला साहित्यामध्ये मी लिंबू दाखवलं नाही. तर आपण मिरच्या तिरप्या आकारामध्ये चिरून घ्यायच्या. तुम्हाला मी दाखवते. हे अशा तिरप्या आकारामध्ये कट करून घ्यायच्या. सर्व मिरच्या काढून घ्यायच्या, देठं काढून टाकायची आणि अशा प्रकारे तिरप्या मिरच्या चिरून घ्यायच्या. हे बघा मी अशा मिरच्या चिरलेल्या आहेत तिरप्या. त्याच्यामध्ये आपण हळद टाकायचं आणि मीठ टाकायचं, लाल तिखट टाकायचं. साहित्य त्या साहित्यामध्ये नव्हतं ना. आणि मीठ टाकायचं पहिल्यांदा. उकडल्यानंतर कमी होते ना मिरची. हळद टाकायचं मोठा 1 चमचा, कारण मिरच्या कमी आहेत ना. मीठ टाकायचं, हळद टाकायचं आणि लाल तिखट पण टाकायचं बरं का. मिरची तिखट असते थोडी, तरी पण लाल तिखट टाकायचं. तुम्ही कलरची असते की नाही बेडगी, ते पण टाकलं चालतं. काश्मीरी पण मिरची टाकली तरी चालते. आणि एक लिंबू पिळायचा त्याच्यामध्ये. हाताने पिळण्याच्या ऐवजी अशा प्रकारे जर लिंबू पिळला तर त्यातला रस पूर्णपणे निघतो. तर मी 1 पूर्ण लिंबू घेतलेला आहे. आणि साहित्य कसं टाकले बघा, 1 चमचा मोठा असतो ना आपलाच पोहेकाचा, ते टाकलेले. मीठ, हळद आणि तिखट टाकले आणि लिंबू. आणि नंतर मग तेल टाकायचं कडकडीत केलेलं. तोपर्यंत थंड झालेलं असतं तेल. तेल टाकल्यानंतर जो आपण मसाला अबडधोबड केलेला आहे ना, तो मसाला टाकून द्यायचा त्याच्यामध्ये. कसा खमंग वास येत होता, मस्त वास येतोय खमंग. आणि छानपैकी असं मिक्स करायचं आणि काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं. हे मिरचीची भाजी अगर लोणचं म्हणा 3 ते 4 महिने राहतो. फ्रीजमध्ये ठेवून टाकायचं ह्याला लगेच.
खूप छान लागतं लोणचं. तुम्ही एकदा खाऊन बघा आणि करून तर बघाच नक्की. आणि आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि केल्यानंतर सांगा तुम्ही कशी टेस्ट लागते. हो, खूप छान लागतं लोणचं. चपातीवर, भातावर, भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता. तोंडी लावाल तर लय भारी. आम्ही तर संपलं की लगेच करतोय. पहिलं संपलं तर दुसरं केलं मी लगेच.